नमस्कार मंडळी. उन्हाळा आला की आला आंब्याचा सीझन आणि आंब्याच्या आधी येते कैरी. तर कैरीचा आता सीझन सुरू आहे. सगळ्यांना बघताच तोंडाला पाणी सुटतं. कैरी आणि चिंचा उन्हाळ्यात हीच तर मजा असते खायची. तर मी गावाला गेले होते आणि गावावरून येताना पप्पांनी माझ्यासाठी कैऱ्या आणल्या होत्या. तर मी त्या कैऱ्या घेऊन आले मुंबईला, कारण आहोंना आमच्या आंब्याची चटणी खूप आवडते. तर त्यांनी मला गावी जातानाच सांगितलेलं की येताना दुसरं काही नाही आणलंस तरी चालेल, पण कैरी घेऊन ये, मला कैरीची चटणी खायची आहे. मग मी घेऊन आले होते कैरी, आणि ही कैरी बिलकुल आंबट नव्हती. खूपच म्हणजे खोबरी आंबा म्हणतो तसा हा आंबा होता. खूप असा आंबट नव्हता किंवा काही नव्हता. तर मी घेतली मग चटणी करायला. सर्वात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतला. धुतल्यानंतर त्याच्यावरची साल आपली सोलून घेतली, म्हणजे ती साल काढून घेतली बटाट्याच्या खिसणीने, आणि नंतर त्याचे छोटे छोटे काप केले. कारण मला ही चटणी म्हणजे आधी माझे आजोबा बनवायचे तशा पद्धतीने मी बनवत होते. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे आजोबा अशी चटणी बनवायची आणि आम्ही सर्वजण असे खायला बसायचो बनवल्या. तर आज मला ती आठवण झाली होती. तर तशाच पद्धतीची मी चटणी बनवत होते. आणि चटणी आधी म्हणजे पहिलं आपल्या खलबत्ता माहितीच असेल सर्वांना, त्याच्यामध्ये चेचून चटणी बनवायची. पण आता मिक्सरचा जमाना आहे, आता मिक्सर आहे. आणि घरी पण जर मी गावी असते तर खलबत्त्यामध्येच करून तुम्हाला दाखवली असती, पण इथे माझ्याकडे ते नाही आहे अवेलेबल, म्हणून मी मिक्सरमध्ये करणार होते. मग मिक्सरमध्ये करण्यासाठी मला छोटे छोटे ह्याचे काप करून घ्यायचे होते. कुई वगैरे आतली मी व्यवस्थित काढून घेतली आणि नंतर मी त्याचे छोटे छोटे काप करायला घेतले. काप करून झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जे तुकडे आपण कैरीचे केले होते ते घातले. त्याच्यामध्ये मी लसूण आधीच थोडा सोलून घेतला होता. थोडासाच लसूण घ्यायचा, जास्त नाही, कारण लसणाचा फ्लेवर जास्त पण झाला की चांगली लागत नाही. तर थोडासा लसूण घेतला. नंतर हिरवी मिरची घेतली, थोडी कोथिंबीर, आणि जर तुमच्याकडे म्हणजे खोबरं तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं वल्लं किंवा सुक्कं कोणतंही खोबरं चालेल ते थोडंसं घालायचं. आणि ओले शेंगदाणे, भाजलेले घालायचे नाहीत, ओले शेंगदाणे घालायचे, त्याने टेस्ट खूप छान येते. मग मी ते घातले आणि मिक्सरला चटणी बारीक करून घेतली. थोडीशी मोठीच ठेवायची, जास्त पण बारीक फिरवून घ्यायची नाही, कारण ते खाताना मध्ये मध्ये असं थोडेसे तुकडे आले तर चटणी छान लागते चवीला खायला. पाण्याची गरज नाही, पाणी बिलकुल घालायचं नाही, असंच फिरवायचं. थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतं. हे बघा, मी आता शेंगदाणे घालते. नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व घालून घेतलं. खूप छान चटणी, टेस्टी बनते. तुम्ही नक्की एकदा बनवून पहा. आहोंना तर आमच्या खूप आवडली. मी 2दा बनवली, ही फर्स्ट टाईम बनवली होती, नंतर अजून एकदा अशीच चटणी बनवली. तर ती जास्त आंबट पण लागत नाही, खायला एकदम चविष्ट लागते. बिना फोडणीची कमी वेळात रुचकर अशी मस्त चटणी बनते. आंबट गोड थोडीशी लागते आणि शेंगदाण्याच्या फ्लेवरमुळे आंबटपणा कमी येतो, त्यामुळं चटणी एकदम खायला छान लागते. वरण वगैरे बनवलं तर तोंडी लावायला अशी चटणी नक्की बनवून पहा तुम्ही, आणि मग मला सांगा की तुम्हाला आवडली का चटणी. कारण जेव्हा तुम्ही बनवून पाहाल आणि खाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला पटेल की मी खरं सांगत होते. हे पहा, माझी चटणी तयार झाली. झटपट होणारी आहे, जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला पण खूपच भारी चव देते. तर तुम्हाला माझी चटणी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा. बाय बाय.